तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन्। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात की जरा मरण मोक्षाय मामाश्रिते तंतीये ते ब्रह्म तद्विदुः कृष्ण मध्यात्मं कर्म चाखिलम. आपल्याला प्राप्त होणारं वार्धक्य किंवा मरण म्हणजे हे जरा आणि वार्धक्य हे देहाच्या षडभाव विकाराचं उपलक्षण आहे. म्हणजे जरी इथं फक्त वार्धक्य आणि मरण लिहिलं असलं तरी जे देहाला आस्ती, जायते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यती अशा प्रकारचं जे विकार आहेत, ह्या विकारी शरीर धारण केल्यामुळं मला जीवनामध्ये पदोपदी दुःख भोगावं लागत आहे याची ज्याला जाणीव झालेली आहे आणि यातून सुटण्याचा उपाय ज्याला वाटतो की ह्या उपायाचा आपण काहीतरी शोध घेतला पाहिजे, हे अनंत वेळा जन्म आणि मरण ह्या परंपरेमध्ये, ह्या जन्म मरणरूपी समुद्रामध्ये आपण किती दिवस हेलकावे खायचे. म्हणून असा पुरुष जर अंतर्मुख झाला तर त्या अंतर्मुख पुरुषाला यातून सुटण्याचा मुख्य उपाय आहे की त्यासाठी अपौरुषेय असं असणारं जे शास्त्र किंवा वेद, त्या वेदाने या जन्ममरण परंपरेतून सुटण्यासाठी कोणते उपाय सांगितलेले आहेत. आणि हे उपाय जे आहेत ते अनेक उपाय आहेत आणि त्या उपायाचं स्वरूप काय आहे आणि त्या उपाय सांगण्यात तात्पर्य काय आहे, तो केलेला उपाय आपल्याला साक्षात जन्ममरण परंपरेतून सोडवणार की आपल्याला परंपरेनं सोडवणार, ह्याविषयीचा निर्णय स्वतःच्या बुद्धीला, जीवाला घेता येत नाही. कारण जीव हा अल्पज्ञ आणि अल्पशक्तिमान असल्यामुळं जीवाला संतांचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे स्वयंबुद्धीच्या बाही रिगाले तयाची शुद्धीची नाही एक जाणीवेच्या डोही गर्वेची गिळले. आपल्याला शास्त्राचा शब्द पाहून, शब्दकोश पाहून आपल्याला अन्वय करून त्याचा अर्थ कळतो असं जोपर्यंत जीवाला वाटतं तर त्याला एकतर तो कुठं त्या शास्त्राचा अर्थ करून जाईल हेही सांगता येत नाही. कदाचित त्याचं जे तात्पर्यभूत अर्थ आहे त्याच्या विरुद्ध अर्थ त्या पदांचा काढून त्याची अधोगती होऊ शकते. यासाठी तो अर्थ, शास्त्राचा अर्थसुद्धा संतांच्या मुखातून तो ऐकायला पाहिजे. म्हणजे संतांचे संगती आणि इतका की मनोमार्गगती, जर आपण आपलं मन त्या सत्शास्त्राला आणि संतांना समर्पण केलं तर मग परमात्मा श्रीपती मात्र आकळावा श्रीपती. या ठिकाणी परमात्मा खऱ्या अर्थाने नुसता कळत नाही तर तो आकळला जातो. तो परमात्मा आपल्या हृदयातून जा म्हटलं तरी बाहेर जात नाही, कारण तो आपलं स्वतःचं स्वरूपच आहे असा बुद्धीचा निश्चय होतो. आणि त्यावेळेला मनुष्याला खऱ्या अर्थाने रम्य समाधान किंवा परमातृप्ती, शांती त्याला प्राप्त होते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की या रीतीनं जो मनुष्य आपल्या जीवनातील परमार्थ मार्गाची वाटचाल करील त्याला हा परमार्थ प्रवास हा सोपा होतो आणि त्याला अनायासाने फार श्रम न करता केवळ संतांच्या सहवासात त्या आत्मतत्वाचं श्रवण करीत असताना माऊली सांगतात, तैसा मनाचा मारू न करिता इंद्रिया दुःख न देता येथ मोक्ष अशा ऐता श्रवणाची माझी. त्यांना ह्याविषयी आत्मानात्मविवेक हाही संतांच्या संगतीत बसून व्यवस्थित रीतीनं कळला जातो. त्यामुळं इंद्रियांना फार मोठं निग्रहाचं दुःख न देता किंवा त्या मनाला
फार मोठं मनाचं नियमन न करता श्रवण करत असताना, याचा अर्थ मनाचं नियमन करायचं नाही म्हणजे मनाला सैर सोडायचं किंवा इंद्रियांचं नियमन करायचं नाही किंवा त्याचं दुःख होत नाही म्हणजे इंद्रियांचं नियमनच करायचं नाही असा मात्र याचा अर्थ नाही. या ठिकाणी अर्थवादाने श्रवणाचं महात्म्य सांगायचे की श्रवण करीत असताना आपोआप मनुष्याला इंद्रियांचा निग्रह किंवा मनाचा निग्रह होतच असतो आणि त्यामुळे त्याला अधिकार जो आहे तो त्याचा अधिकार उत्तरोत्तर उंचावतो आणि त्याला त्या अधिकार आणि फलाचा संबंध असल्यामुळं त्याला जे प्राप्त होणारं फल ते फलही त्याला सहजच प्राप्त होतं. परंतु ही स्थिती मात्र अशी आहे की ही स्थिती कोणाला दुर्लभम त्रयमे वैतद देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयाः. विवेक चूडामणीमध्ये भगवत पूज्यपाद सांगतात की आपल्या जीवनामध्ये आपलं हे मनुष्य जन्म प्राप्त होणं हे एक दुर्लभ आहेत. 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ असं शास्त्रामध्ये वर्णन केलं. पहिल्यांदा मनुष्य जन्म प्राप्त होणं, कारण त्याविषयी असं सांगितलं की पावला हा देह कागात आली न्याये न घडे उपाये घडो आले. जे कधीच शक्य नाही मनुष्य शरीर प्राप्त होणं, परंतु आंधळ्याच्या टाळीमध्ये जसा कावळा सापडणं शक्य नाही पण जसा सापडावा त्याप्रमाणे ह्या जीवाला हा मनुष्य देह प्राप्त झाला. म्हणजे जर एखाद्या आंधळ्याला जरी तो कावळा सापडला आणि त्याची किंमत त्याने विचारली रस्त्याने, कोणी 1,00,000 2,00,000 कोटी मागितले पण दिला नाही, त्याला वाटलं की आणखी पुन्हा कावळा आपल्याला दुसरा जर मिळाला तर किती पैसे मिळतील, म्हणून त्यांनी एका हातामध्ये कावळा धरला आणि पुन्हा टाळी वाजवायला लागला. कावळा हातातला निघून गेला. अशा प्रकारची स्थिती आहे. तसा हा क्षणभंगूर असणारं मनुष्यजन्म हे शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर आयसे, अशा प्रकारचं हे शरीर आहे. परंतु ह्या शरीरात एकच चांगली गोष्ट आहे की शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. जरी हे शरीर विटाळाचा आळा असलं, मायामोह पाशाचं जाळं असलं, ह्या शरीरामुळं पतन होत असलं, शरीर काळाचं खाद्य असलं तरीसुद्धा जर मनुष्य परमार्थ करील तर या ठिकाणी ह्या शरीराचा उपयोग आहे. म्हणून तेव्हा हे दुर्लभ असणारं शरीर त्यांनी लिहिलं की ह्या शरीराला मिळालेल्या शरीरातला 1 क्षण आयुष्य जर वाढवायचं म्हटलं तर मेरुतुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण न मिळे नरदेह 1 क्षण. जर मेरू पर्वता एवढं सोनं दिलं तर 1 क्षणसुद्धा आयुष्याचं क्षण आपल्याला वाढून मिळत नाही. असं हे मनुष्य जीवन अत्यंत दुर्लभ आहे. परंतु हे मनुष्य जीवन जरी मिळालं त्याच्याही पेक्षा दुर्लभ आहे मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम. त्या जन्मामध्ये येऊन त्याला हे वाटणं की माझा खऱ्या अर्थाने उद्धार कशाने होईल. आता एक वेळ करिया दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणी. या ठिकाणी ह्या सर्व प्रकारच्या असणाऱ्या दुःखापासून आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक अशी त्रिविध दुःख माझ्या जीवनात मला भोगावी लागतात. ह्या दुःख आणि ह्या दुःखाचं कारण असणारं जे अज्ञान, आत्मस्वरूपाचं अज्ञान ते निवृत्त व्हावं म्हणून मला कै तो स्वामी भेटेल, कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिषमानी. मला असा कोण महापुरुष भेटेल. तुकाराम महाराज म्हणतात कोण भेटे सांगेसा. तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेसा. या ठिकाणी एक तर अशा प्रकारचं मुमुक्षुत्व निर्माण होणं ही फार कठीण गोष्ट आहे. मनुष्य देह मिळाला तर मुक्त होण्याची इच्छा आणि ह्या संसार बंधनातून सुटण्याची इच्छा होणं. जगामध्ये एवढे मोठे मानव प्राण्यांची लोकसंख्या ह्या विश्वाच्या पाठीवर आहे, पण त्याच्यामध्ये मला खरोखर ह्या संसार बंधनातून जन्ममरण परंपरेतून कायमचं मुक्त व्हावं आणि हा माझा शेवटचा जन्म ठरावा. या जन्मामध्ये इतकी दुःख भोगावी लागतात, पण इतके जीव आहेत दुःख भोगणारे, परंतु त्या ठिकाणी वरचे उपाय करतात. परंतु याचा मूळ उपाय आहे आत्मज्ञान. आत्मज्ञाना वाचून अज्ञानाची निवृत्ती होऊ शकत नाही. असं असताना अज्ञानाच्या निवृत्तीसाठी कोणी प्रयत्न करत नाही, उलट त्या उपायाच्या नावाखाली अज्ञानाचा विस्तार वाढतो. अशा प्रकारचे उपाय करतात आणि त्यामुळं
की कोणालाही हे सुख किंवा तो परमात्मा प्राप्त होत नाही. नाना साधनाच्या करिता खटापटा परित्याय न पोहती ह्याच्या दारवंटा. त्या सुखाच्या उंबरठ्यापर्यंत पण आपण पोचू शकत नाही. याचं कारण जर काय असेल तर अंतःकरणात याचा अवच्छेदक आहे. अंतःकरणामध्ये अत्यंत तीव्र तळमळ होणं, की या ठिकाणी आपल्याला एक एक क्षण मला मुक्ती कधी प्राप्त होईल या चिंतेत. तुकाराम महाराज म्हणतात, याची चिंते माझा करपला भीतर. माझं अंतःकरण करपून गेलं की काही जरी झालं, जगातली केवढी दुःख येऊ, जगातली केवढी मोठी महान सुख स्वतःहून माझ्या पायाजवळ लोळण घेऊ, परंतु मला मात्र मोक्षच पाहिजे. आणि अशा प्रकारची तळमळ आणि असा मला मोक्ष देणारा महापुरुष माझ्या जीवनात कधी भेटेल. काही तो स्वामी भेटेल अशा प्रकारची त्याला, आणि काही हे बिरडे फिटेल, म्हणजे कधी ह्या ग्रंथीभेद माझ्या जीवनामध्ये कधी बरं होईल. या ठिकाणी चिदचित ग्रंथीभेद माझ्या ज्याच्यामुळं मला दुःख भोगावं लागत आहे तो कशाने होईल, अशा प्रकारची चिंता करणं ही चिंता असणारा मुमुक्षू आहे. आणि त्या मुमुक्षूला असं जेव्हा कळून येतं की अनेक प्रकारची अनुष्ठानं मी केली तरीसुद्धा मला खऱ्या अर्थाने सुख प्राप्त होऊ शकत नाही. ज्याला चिरंतन शाश्वत अशा प्रकारचं अविनाशी आणि निरतिशय ज्या सुखासारखं सुख दुसरं कोणतंच नाही, त्याच्या समान नाही, त्याच्यापेक्षा अधिक नाही असं असणारं, ज्या सुखाच्या भोगासाठी कोणता शब्दस्पर्शादी विषय लागत नाही, ज्या सुखाला देश काळ वस्तूचा कोणताही प्रतिबंध नाही, ज्या सुखामध्ये कोणताही भेद नाही, हे सोलीव सुख आहे. याच्यामध्ये जसं आंबा खाताना कोळी टाकून द्यावी लागते, त्वचा टाकून द्यावी लागते, मधला गर खावा लागतो, असं हे सुख नाही. हे निर्भेळ निखालस असं असणारं सोलीव सुख आहे. आणि ते सुख मला प्राप्त व्हावं यासाठी कोण महात्मा माझ्या जीवनात मार्गदर्शन करील. अशा वेळेला त्याला ऐशे कैश्याने भेटती ते साधू, ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू. काय जे का सच्चिदानंदी नित्यानंदू, त्यांची भेटी झाल्या जे का मोक्षसिद्धी तीर्थवंधू वंदुरे. अशा प्रकारचे जे साधू आहेत ते मला कधी भेटतील, अशा प्रकारचे त्याची रात्रंदिवस तळमळ चालते. आणि त्या तळमळीपोटी की अनंत जन्माची सुकृत या ठिकाणी जेव्हा एकत्र होतात आणि त्यावेळेला तेव्हा काय साधू तया साधू भेट देती अवचिता रे. काय ते अर्थ काम चाड नाही चित्ता, मानामान मोह माया मिथ्या, वर्ते समाधानी जाणोनी नेहनता, साधू भेट देती तया अवचिता रे. तर अशा पुरुषाच्या जीवनामध्ये अचानक साधूंची संतांची प्राप्ती होते आणि ते त्याला सांगतात, हे वत्सा, तू ह्या संसार सागरातून तरुण जाण्याची चिंता करतो, चिंता करू नको. सहजच या ठिकाणी जसं नाव चांगली बलवान असेल तर केवढाही मोठा समुद्र तरून जाता येतो. त्यामुळे ह्या संसाररूपी समुद्रातून हे ज्ञानरूपी नावेवर मी तुला आरूढ करतो. आणि हा संसार समुद्र जो मनुष्याला रात्रंदिवस डुबवीत असतो, निमज्जन करत असतो जन्ममरण परंपरेत, तो तुला घोट्याच्या पाण्या इतका सुद्धा वाटणार नाही. अशा प्रकारचं त्याला आश्वासन देतात. हे वत्सा, मा भैष्टहा, तू त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं भीती बाळगू नकोस. आणि असे सगळे योग जेव्हा जीवनात येतात तेव्हा खरा परमार्थाचा प्रवास सुरू होतो. हा सर्व एक प्रकारचा अभ्यास आहे. म्हणून भगवान या ठिकाणी सांगतात की जे जरा मरण मोक्षाय, जरा मरणातून मुक्त व्हावे म्हणून मामाश्रिते यतंती, जे माझा आश्रय करतात. आपण दररोजच चिंतन करीत आलो की जे भगवंताच्या प्राप्तीसाठी दुसरा कोणाचा आश्रय करत नाही, आश्रय कोणाचा करतात, भगवंताचाच करतात. विषय तो त्यांचा झाला नारायण, आणि तुझं विण कोणा शरण जाऊ नारायण, ऐसा न देखे मी कोणी दुजातीही त्रिभुवनी. या ठिकाणी ह्या त्रिभुवनामध्ये परमात्म्याच्या शरणागती वाचून परमात्मा प्राप्तीचा दुसरा कोणताही उपाय नाही असं ज्यांना कळलं ते परमात्म्याची आराधना करतात. आणि मग तोच परमात्मा त्यांच्या जीवनामध्ये मोक्ष देण्यासाठी एकतर तो स्वतःच त्यांना ज्ञान देतो, कारण भगवान हा सहना हा अस्माक काय जगद्गुरू, तो परमात्मा सर्वांचाच आद्य गुरु असल्यामुळं तो परमात्मा त्याला अंतकरणात
स्फुरद्रूप होऊन तोच त्याला ज्ञान देतो असं कधी घडतं, किंवा तोच परमात्मा भक्तांनी आयुष्यभर केलेल्या सेवेमुळं त्याचा सेवेचा ऋणकरी होतो आणि तोच परमात्मा माझ्या विठोबाचा कैचा प्रेमभाव आपणची देव होय गुरु पढिये देहभाव पुरवी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवारावे योगक्षेम त्यांचा जाणे जडभारी वाट दावी करी धरोनिया तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पाहावे पुराणी विचारोनी तो परमात्मा त्याचा व्यावहारिकही योगक्षेम करतो आणि त्याचा पारमार्थिक जीवनातलाही योगक्षेम भगवत प्राप्ती आणि भगवत प्राप्तीचं संरक्षण हे सगळं तो परमात्माच त्याच्या हृदयामध्ये राहतो, मागे पुढे त्याला सांभाळतो. अशा प्रकारचं हे काही जे साधू जीवनातील अनुभूती आहे त्याप्रमाणे त्याला ही अध्यात्मातील अत्युच्च कोटीची अनुभूती म्हणजे ब्रह्मज्ञान आणि त्या ब्रह्मज्ञानाद्वारा त्याला मुक्तीला प्राप्त करून देतो. अशा प्रकारची स्थिती आहे. मग असं जर झालं तरी ते पुरुषांना काय होतं, तर हे अशी भक्ती करणाऱ्या पुरुषांना शेवटी ज्ञान होतं. त्या ज्ञानामध्ये एक महत्त्वाचे विचार आहेत. ते विचार म्हणजे अंतःकरणात आलेले भगवंतांनी अंतःकरणपूर्वक अर्जुनाला सांगितले की असा जो पुरुष आहे ते ब्रह्म तद्विदुः कृष्णम, त्याला पूर्णपणे परिपूर्ण जे ब्रह्म सच्चिदानंद अद्वै स्वरूप आहे, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान आहे, जे देश काळ वस्तू परिच्छेद रहित आहे, स्वगत सजातीय विजातीय भेदानी रहित आहे, जे निरवयव आहे, निर्विषय आहे, निरुपाधिक आहे, अशा त्या ब्रह्मस्वरूपाचं त्याला ज्ञान होतं. आणि ते ब्रह्म तद्विदुः कृष्णम अध्यात्मम. आणि त्या पुरुषाच्या जीवनामध्ये जे कर्म म्हणजे काय आहे, कारण मनुष्याच्या जीवनामध्ये हा विचार आहे, एक कर्म विचार आहे म्हणजे क्रिया विचार आहे, क्रिया योग आहे, एक भावना विचार आहे तो भावना योग आहे, आणि एक जो विचार आहे तो बुद्धीच्या द्वारा केलेला त्याला नित्यानि आपलं आत्मानात्म विवेक आहे. तर अशा प्रकारांचं त्याला सद्विचार असं म्हणतात. तर अशा प्रकारचं सद्विचार करण्यासाठी तो परमात्मा त्याला जे सत्कर्म केलं तर तेच परमात्म्याला जोडण्याचा उपाय किंवा योग होतो. सद्भावना केलं तर तो भक्ती ती त्याला जोडण्याचा उपाय होते. सद्विचार केला म्हणजे सदसद विचार केला तर त्याला असताचा परित्याग करून सद्वस्तूची प्राप्ती होते. अशा प्रकाराने वेदाने जे हे 3 उपाय 3 कांडाच्या रूपाने सांगितलेले आहेत, त्या 3 कांडापैकी कर्मकांड नावाचा जो विचार आहे, त्या कर्माचं काय स्वरूप आहे, ते कर्म कसं अनित्य फल देणार आहे इत्यादी इत्यादी विचार, आणि नैष्कर्म्य दशा हीच खऱ्या अर्थाने सुखरूपतेची प्राप्त करून देणारी आहे याचा विचार त्याच्या पुढे येतो. आणि म्हणून तो कर्म म्हणजे काय आहे यालाही जाणतो. आणि मी कोण आहे हा जो तो विचार करत आहे तर कृष्णम अध्यात्मम, या त्या ठिकाणी पूर्ण ह्या अध्यात्म म्हणजे प्रत्येक आत्मस्वरूपाला मी कोण आहे, हे जीव काय आहे, हे जगत काय आहे, ब्रह्म काय आहे, जगताचं अधिष्ठान ब्रह्माचं स्वरूप काय आहे, ते स्वरूप आपल्याहून भिन्न आहे का ते आपल्याशी अभेद स्वरूप आहे, इत्यादी इत्यादी जे काही तत्त्वज्ञानाच्या प्रांतामध्ये किंवा जीवनामध्ये हा अध्यात्माचा प्रवास करीत असताना ह्या कर्मविचार, भावना विचार म्हणजे उपासना विचार आणि तत्वविचार हे सर्व विचार त्याला परमात्म्याच्या अनुग्रहाने प्राप्त होतात आणि ते ही गोष्ट जाणतो असं सांगतात. हा एवढंच जाणतो असं नाही तर साधिभूतादि दैव माम साधी यज्ञंचे विदुः प्रयाण काले पीच माम ते विदुर्युक्त चेतसाहा. भगवान सांगतात त्याच्याबरोबर आधिभूत म्हणजे काय आहे, आधी दैव काय आहे, आधी यज्ञ काय आहे हे पण ते जाणतात. आणि हे सर्व ज्ञान झाल्यामुळं अशा पुरुषांना मरणाच्या काळामध्ये जेव्हा कफ वात पित्त हे दाटून येतात, त्याला मूर्छापन्न होतो, मरणासन्न अवस्थेमध्ये त्याला बेशुद्धी येते किंवा अनेक प्रकारचे सर्व जीवनातली सर्व दुःख त्याला तिथं प्राप्त होतात. असं सांगतात की मरणाच्या वेळी एका वेळेला 1000 इंगळ्यांचा दंश झाल्यावर ज्या वेदना होतात अशा वेदना ह्या कुडीतून प्राणाला जाताना होतात. पण तरीसुद्धा तो पुरुष जो आहे प्रयाण काले अपि, अशा प्रकारचा प्रयाणाचा काल मृत्यू मरणावसन्न अशा अवस्थेला प्राप्त व्हायचा काळ आला तरी ते माम
ते मला युक्तचेतसः, ज्यांचं चित्त या ठिकाणी योगाभ्यासाने युक्त आहे, म्हणजे ज्यांचं चित्त हे समाहित झालेलं आहे, चित्त एकाग्र झालेलं आहे, अशा वेळेलाही ह्या संपूर्ण देहाला जगाला विसरून ह्या देहाधिष्ठान चैतन्य किंवा जगदाधिष्ठान चैतन्य जे एकमेवाद्वितीय असं आहे, तर त्या चैतन्याला ते यथार्थ रीतीनं जाणतात आणि मग ब्रह्मविद ब्रह्मैव भवती किंवा ब्रह्मैव सन ब्रह्मापेती अशा प्रकाराने ते आपल्या स्वरूपाला प्राप्त होतात. हा विचार जेव्हा अर्जुनाने ऐकला तेव्हा अर्जुनाला हे शब्दच कळले नाही, म्हणून त्यांनी त्या शब्दांचा अर्थ विचारला. किम तद ब्रह्म किमाध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम आधिभूतंच किम प्रोक्तम अधिदैवम किमुच्यते आधियज्ञः कथम कोत्र देहेस्मिन् मधुसूदन प्रयाण कालेच कथम नेयोसी नियतात्मभी. यामध्ये भगवंताला अर्जुनाने विचारलं, तुम्ही ब्रह्म म्हटले, पण ब्रह्म शब्दाचा अर्थ मला कळला नाही. परमात्म्यांनी थोडक्यात सांगितला, अक्षरम परमम ब्रह्म. अक्षर म्हणजे ज्याचा कधी नाश होत नाही, आणि जे परम ब्रह्म आहे म्हणजे परमम अक्षरम म्हणजे जे निरतिशय अविनाशी असं जे आहे, ज्याचा कधीच नाश होत नाही असं जे तत्व आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात, असं सांगितलं. नंतर सांगतात अक्षरम ब्रह्म परमम स्वभावोध्यात्मम उच्यते. आणि त्याचा स्वभाव म्हणजे त्या ब्रह्माचं जे प्रत्येगात्मतत्व आहे, म्हणजे ते ब्रह्मच काय आहे, आपण स्वतः आहोत. अशा प्रकारचं जे प्रत्येगात्मतत्वाला ब्रह्मत्वाने किंवा ब्रह्माला प्रत्येगात्मत्वाने जाणणं याला म्हणतात अध्यात्म. थोडक्यात माणसाचं अध्यात्म जीवनामध्ये काय असलं पाहिजे, आत्माच ब्रह्मन ब्रह्मच आत्मा, म्हणजे केवळ एकच एक आत्मतत्वच सर्वत्र आहे, आत्मतत्वा अतिरिक्त सर्व भास आहे, असं त्याला ज्ञान होण्यासाठी जे काही आपलं साधन भजन काय जे आपण करत असू ते एवढ्यासाठी करायचं आहे. आणि ह्याच्यासाठीच जर आपलं चालू असेल तर आपण अध्यात्माचे साधक आहोत. नाही तर आपण कर्मकांड करत असू, द्वैती भक्ती करत असू, विशिष्टाद्वैत, शुद्धाद्वैत, द्वैत सहिष्णू अद्वैत या कोणत्याही मार्गाने चालत असू तरी आपण अध्यात्म मार्गावर आपण काही लोक काय म्हणतात, आम्ही अध्यात्मात आयुष्य घातलं पण आमच्या काही पदरातच पडलं नाही. ही अध्यात्म नावाची कल्पना तुम्ही केलेली आहे. जर अध्यात्म केलं तर अध्यात्माचं फल निश्चित प्राप्त व्हायला पाहिजे. ज्या अर्थी फल प्राप्त झालं नाही तरी काहीतरी विपरीत कल्पनेला तुम्ही अध्यात्म असं म्हटले पाहिजे. अध्यात्मामध्ये कोणतंही कर्मकांड नाही किंवा कोणतंही आडंबर नाही. वस्तुस्थिती जी आहे, आपला अखंड स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश असणारा आत्मा, तोच आत्मा ब्रह्मरूप आहे, तो निरतिशय व्यापक आहे. आणि त्याच्यावर जीव आणि ईश्वर ह्यासुद्धा कल्पना आहेत. जगत ही कल्पना आहे आणि त्या कल्पनेचं जे मूळ आहे, कल्पनेचा मूळ ठेवा आहे, तो आहे आपलं आत्मतत्व. आणि याविषयी जर आपण आपलं कालक्रमणा केली असेल किंवा कालाचा वेच केला असेल आणि अंतर्मुख वृत्तीनं कोहम मी कोण आहे याविषयीचा विचारात जर तुमची चित्तवृत्ती अखंड निमग्न असेल तर तुम्ही अध्यात्म मार्गाला अनुसरत आहात. भलेही काही अनेक प्रकारच्या प्रतिबंधामुळं तुम्हाला या जन्मात ज्ञान झालं नाही तरीसुद्धा ह्या अध्यात्माच्या मार्गात तुम्ही योगभ्रष्ट होऊन या ठिकाणी तुम्हाला हे ज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु मात्र खरं साच अध्यात्म ज्याला म्हणतात ते आपण केलं पाहिजे. म्हणून म्हणतात की स्वभाव अध्यात्म मुच्यते. आणि दुसरं विचारतात की कर्म म्हणजे नेमकं काय, तर भूतभावोद्भव करो विसर्गा कर्मसंज्ञिता. कर्म म्हणजे हे आपण जे करतो विहित कर्म, काम्य कर्म, निषिद्ध कर्म, प्रायश्चित्त कर्म, हे कर्म सांगण्याऐवजी हे कर्म आहे. परंतु या ठिकाणी भाष्यकारांनी सांगितलेल्या कर्माचं स्वरूप असं आहे की आपण देवतेच्या उद्देशाने चरू पुरोडास इत्यादी जे काही देवतांच्या उद्देशाने द्रव्याचा त्याग करतो त्याला कर्म असं म्हणतात, असं भाष्यकारांनी सांगितलं. दुसरं कर्माचं स्वरूप ज्ञानोबारायांनी सांगितलं की सृष्टीच्या उत्पत्ती स्थिती आणि लयरूप जे कर्म आहे त्याला कर्म असं म्हणतात. म्हणून त्यांनी सांगितलं की भूतभावोद्भव करो विसर्गा.
प्राणीमात्रांची उत्पत्ती स्थिती चांगल्या प्रकाराने व्हावी म्हणून त्या देवतांचं साह्य व्हावं म्हणून देवतांच्या उद्देशाने केलेला द्रव्यत्याग त्याला कर्म असं म्हणतात. म्हणजे हे जे कर्म आहे ना, हे कर्मसुद्धा निष्काम कर्म आहे आणि ह्या निष्काम कर्माने चित्तशुद्धी होत असते. आणि समाजामध्ये या ठिकाणी त्याग जो आहे, इथं द्रव्यत्याग, हे त्याग हे आपल्याला त्याला काय म्हणतो, त्याग हे एक उपचार आहे किंवा परंतु याच्या अंतरंग असा आहे की देवता उद्देशाने केलेला त्याग हा समाजधारणेसाठी आहे. देवान भावयतानेन ते देवा भावयंतो हा परस्परम भावयंता श्रेया परमवाप्स्यत. ही समाजधारणा सुचारू रूपाने राहावी म्हणून अपौरुषेय वेदाने केलेले हे विधान आहे. परंतु खरं वेदाचं परम तात्पर्य आहे त्याग सांगण्यामध्ये. आणि ते त्याग द्रव्यांचा केलेला त्याग हा खरा उपलक्षण आहे. त्यागेने एके अमृतत्व मानशो. जर तुम्हाला अमृतत्व म्हणजे मोक्षाची इच्छा असेल तर हे जे कर्म आहे ते निष्काम भावनेने परमात्म्याला समर्पण केला असता चित्तशुद्धीच्या द्वारा तुम्हाला हा मोक्ष प्राप्त होतो. अशा प्रकारचं ह्या कर्माचं स्वरूप आहे. त्याच्यानंतर हे जे आपल्याला दररोजच्या व्यवहारामध्ये जे आपल्या इंद्रियांना, मनाला, बुद्धीला गोचर होणारं हे जे विश्व आहे तर त्याला या ठिकाणी म्हणतात आधिभूतम क्षरो भावहा. हे क्षर आहे म्हणजे विनाशी असणारे जे पदार्थ आहे त्याला आधिभूत असं म्हटलेलं आहे. आणि पुढं सांगतात आधिभूतम क्षरो भावहा आणि पुरुषाच्या अधिदैवतम. आता अधिदैवत कशाला म्हणतात तर पुरुषाला, म्हणजे या शरीररूपी पुरामध्ये जो शयन करतो त्याला पुरुष असं म्हणतात. आता हा पुरुषाचा विचार संदीप महाराज सकाळी म्हटले होते, हा विचार पुरुष यांनी हिरण्यगर्भापर्यंत पण घेता येतं. याचा अर्थ ही समष्टी आणि व्यष्टी या कोणत्याही उपाधी जरी असल्या परंतु ते या ठिकाणी जीव दशात आहे. जीवापासून म्हणजे अगदी त्याला काय म्हणतो चिलटापासून तर हिरण्यगर्भापर्यंत हे सगळे जीवदशेतच अडकलेले आहेत. आणि त्या पुरुषाला आधिदैवत असं म्हणतात असं सांगितलं. आधिदैवत शब्दाने या ठिकाणी जीव सांगितला जातो. आणि नंतर सगळ्यात नंतर सांगतात आधियज्ञ कशाला म्हणतात तर आधियज्ञ हमे वात्र देहे देहभृताम वर. हा जो उपदेश आहे हे जे चिंतन सांगतात ते देहभृताम वर. देहधारी तर सगळेच आहेत पण देहधारी प्राण्यामध्ये जे काही आपला अध्यात्म जीवनाचा निश्चय करून आत्म्याला अनुलक्षून असणारी जी साधनं त्या साधनामध्ये ज्यांच्या जीवनाचा वेच किंवा कालक्रमणा होत आहे हे खरे देहभृताम वर. देहधारी देहभृत म्हणजे देह बिभरती येते ना, देहभृत या ठिकाणी देहाचा धारण करणारा जो पुरुष आहे त्याला म्हणतात देहभृत. पण त्याच्यामध्ये वर श्रेष्ठ कोणतं आहे तर देवाने आपल्याला ज्याच्यासाठी जन्म दिला त्याच्यासाठी जर आपण त्या जीवनाचा वेच करत असू तर देहभृतावर असा अर्जुन होता. आणि त्या देहामध्ये असणारं म्हणजे या समष्टी किंवा व्यष्टी उपाधीमध्ये असणारं जे चैतन्य आहे ते चैतन्य आधियज्ञ हमे वात्र, ते आधियज्ञ मीच आहे असं परमात्मा सांगतात. आणि हे सांगत असताना परमात्मा असंही सांगतात की ह्या सर्वांचं जर आपण चिंतन केलेलंच आहे, सगळ्या ठिकाणी केवळ चैतन्यच आहे, मीच आहे. या ठिकाणी आधिभूत कर्म आधिदैव किंवा पाठीमागं सांगितलेलं ब्रह्म हे जे आहे हे सर्व परमात्माच आहे अशी खरी वस्तुस्थिती आहे. आणि या स्थितीमध्ये जर आपण पोचलो तर म्हणजे ही स्थिती जर आपल्याला प्राप्त केली तर आपण आपल्या जीवनामध्ये खरा अध्यात्माचा प्रवास आपल्या गंतव्यस्थानाच्या दिशेने केला असं आपल्याला म्हणता येईल. आणि हे सांगत असताना ह्या 6 गोष्टी सांगितल्यानंतर अर्जुन जो म्हणत भगवंताने जे सांगितलं प्रयाणकाले च माम ते विदुर्युक्त चेतसा, प्रयाणकालाने देखील ते मला जाणतात. आता हा प्रयाणकाल म्हणजे काय, आत्ता सांगितल्याप्रमाणे हा अत्यंत ज्या वेळेला मनुष्याच्या एक तर संवेदना हरपून जातात किंवा दुःखाच्या संवेदनेचा परमोत्कर्ष कडेलोट होतो असं हे मरणाची स्थिती आहे. माऊलीने सांगितलं की जर काय न मरतयाची आयुष्याचे सूत्र विघडता भूतांची उमटे खडाडता काय न मरतयाची ही चित्ता युगांतून हे
जर दुसऱ्याचं मरण पाहिलं तर आपल्या चित्तामध्ये खळबळ माजते. तर ज्याला हे मरणाला प्रत्यक्ष सामोरं जायचं त्यावेळेला त्याला किती पीडा किती क्लेश आहेत आणि त्यावेळेला तो परमात्मा तो जाणतो. हे कसं तर प्रयाण कालेच कथम नेयोशी नियतात्मभी. प्रयाण कालेच्या वेळेला अशा पुरुषांनी आयुष्यभर जोपर्यंत त्यांच्या शरीराचं मनाचं इंद्रियांचं निग्रह करू शकतात तोपर्यंत प्रयत्न करू शकतील. पण ज्या वेळेला हे शरीर जे आहे हे पडण्याची अवस्था निर्माण झाली त्यावेळेला तो काय चित्ताचा निग्रह करणार आणि काय चित्ताची एकाग्रता करणार आणि त्या परमतत्वामध्ये आपलं चित्त त्या कसं लीन करणार अशा प्रकारची अर्जुनाला शंका आली. म्हणून त्यावेळेलाही त्याचं ज्ञान अबाधित राहतं, अखंड आत्मतत्वाला आलिंगन करून राहतं, त्याच्याशी तद्रूप होऊन राहतं. असं तुम्ही जे म्हणता देवा कथम नेयोशी नियतात्मभी, तो कसा काय जाणला जातो ह्या प्रश्नाचं उत्तर आता भगवान परमात्मा देत आहेत. तर त्या प्रश्नाच्या संबंधाने आपण 3 श्लोक पाहिले. परमात्मा म्हणतात की अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यह प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशय. भगवंताच्या स्वतःच्या स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. स्वतः भगवंताने हा प्रश्न सांगत असताना अर्जुनाला सांगितलं की अत्र संशय नास्ति, याच्यामध्ये कोणताही संशय नाही. कशाबद्दल संशय नाही तर जो अंतकाली मरणाच्या समयी माम स्मरण माझं स्मरण करीत या ठिकाणी देहाचा परित्याग करतो. अंतकालेच मामेव माझं स्मरण करीत असणारा पुरुष देह कलेवरम मुक्त्वा, कलेवर म्हणजे हे शरीर आणि ह्या शरीराचा त्याग करतो. असा जो कोणी पुरुष आहे तो पुरुष या प्रयाती जो मरणाला प्राप्त होतो सहा मद्भावम याती, तो मद्भावम म्हणजे माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, याविषयी कोणताही संशय नाही. अशी गोष्ट परमात्म्याने अर्जुनाला एक सिद्धांत रूपाने सांगितली. आणि त्याच्या पाठीमागे असं आहे की हा नियम का सांगितला परमात्म्याने. हा भगवान म्हणतात हा केवळ माझं स्मरण करण्याला मला प्राप्त होतो अशा प्रकारचा असणारा न मद्विषय एव अयम नियमः. हा नियम काय केवळ माझ्या स्वरूपा संबंधाने असं नाही, उलट त्याचं असं आहे की मरणाची वेळ प्राप्त झाली असताना पुरुष ज्या ज्या पदार्थाचं चिंतन करतो त्या त्या पदार्थाच्या स्वरूपाला तो प्राप्त होतो, असा साधारणपणे नियम आहे. तो सांगतात यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेव इति कौंतेय सदा तद्भाव भाविताः. या म्हणतात की यम यम वापी किंवा वा म्हणजे अथवा यम यम म्हणजे ज्याचं चिंतन करीत मनुष्य अंते कलेवरम त्यक्ती, शेवटी शरीराचा काय करतो कलेवरम त्यजती, ह्या शरीराचा त्याग करतो. आणि ज्या शरीराचा त्याग करताना मनुष्य मरणाच्या कालामध्ये ज्या ज्या पदार्थाचं स्मरण करतो ते त्या पदार्थाला तम तम एव इति कौंतेय, हे कौंतेया हे अर्जुना तो त्या त्या पदार्थाला प्राप्त होतो. त्याचं कारण काय आहे सदा तद्भाव भाविता, त्याने सदा तद्भाव म्हणजे जे तो पदार्थ आहे त्या पदार्थाच्या स्वरूपाची भावना त्यांनी केल्यामुळं म्हणजे त्या पदार्थाची वासना त्याच्या अंतःकरणामध्ये राहिल्यामुळं तो त्या त्या भावाला त्या पदार्थाच्या स्वरूपाला प्राप्त होतो. ती भावना किंवा तो संस्कार कधी होतो त्याने पूर्वीच्या जन्मात किंवा ह्या जन्मामध्ये ज्या ज्या प्रकारचं कर्म केलं असेल ते कर्म करून जरी नष्ट झालं तरी त्या कर्माचे संस्कार त्याच्या चित्तावर उमटलेले असतात. त्या संस्काराची मोहर त्या शिक्कामोर्तब त्याच्या चित्तावर झालेलं असतं. त्यामुळं असा जो पुरुष आहे त्याला मरणाच्या क्षणी देखील आपल्याला ज्या काही आपल्या अंतःकरणात वासना आहेत त्या वासनेला अनुकूल अशा प्रकारचा पुढचा जो देह आहे त्या देहाच्या तो शोधात राहतो. त्यामुळं त्याचं चिंतन जे आहे त्या अंतर्मुख मरणाच्या काळामध्ये अंतर्मुख भगवंताला सन्मुख करून किंवा भगवंताच्या सन्मुख होऊन अंतरंग भगवंताचं चित्ताने चिंतन करणं हे त्याला घडत नाही. म्हणून त्याच्या वासनेमध्ये जे ज्या प्रकारचे भोग आहेत, जी भोगासक्ती आहे ती भोगासक्ती आणि कर्मासक्ती म्हणजे अमुक कर्माने अमुक भोग प्राप्त झाला आणि ते कर्म त्यांनी केलं
ते संस्कार राहिले आणि त्या कर्माने तो भोग प्राप्त होईल. अशाच प्रकारचा संस्कार चित्तात दृढमूलक झाल्यामुळं तो पुरुष अंतकाली भगवंताचं चिंतन करत नाही, तर तो त्याच विषयाचं चिंतन करतो. किंबहुना मरणाच्या वेळेला जे आयुष्यभर आपण केलं तेच पुढं येऊन उभं ठाकतं, अशा प्रकारचं सांगितलं. आणि ही स्थिती सांगितली. याच्यासाठी चाली ही स्थिती, जो जो मरताना ज्या पदार्थाचं चिंतन करतो त्या रूपाला प्राप्त होतो. जो भगवान माझ्या परमात्म स्वरूपाचं चिंतन करतो तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, हेच सांगितलं. परंतु हे सांगितलं अर्जुनाला, परंतु त्याचा उपयोग काय? तर त्याचा उपयोग असा आहे की त्याच्यासाठी मनुष्याने ह्या सिद्धांताला चांगल्या प्रकाराने आपल्या छातीला म्हणजे उराशी बाळगून त्यांनी एक निश्चय केला पाहिजे. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्यच मय्यर्पित मनोबुद्धिर मामे वैश्यस्य संशयाः. म्हणून माणसाने काय करावं, आपण जसं जसं कर्म करू तसतसे संस्कार होतील. मग आपण जर त्या ठिकाणी दुसरे शब्दस्पर्शादी विषय संपादनासाठी जर आपण कर्म करीत गेलो तर आपल्यावर विषयांचे संस्कार दृढ होतील. म्हणून आपल्याला जर परमात्म स्वरूपाला प्राप्त व्हायचं असेल आणि ही जन्ममरण परंपरा कायमची खंडित करायची असेल तर सर्वेषु कालेषु, सर्वच कालामध्ये, मृत्यू कोणत्या क्षणी येईल हे सांगता येत नाही, म्हणून त्याने सर्वेषु कालेषु मामनुस्मर, मनुष्याने सर्वच कालामध्ये माझं स्मरण करावं. आणि युद्धच, आणि त्याच्या वर्णाश्रम धर्मानुसार जे वाट्याला आलेलं असेल ते कर्म करायचं. परंतु कर्मही करायचं आणि परमात्म्याचं स्मरणही करायचं. कसं होईल याचं काल आपण चिंतन केलं की भगवंताने आत्ता सांगितलं ना, सर्व अध्यात्म, कर्म, आधिभूत, आधिदैव हे सर्व परमात्म्याचीच रूपं आहेत. अवघी रूपे तुझी देवा आणि वंदू भावे करू सेवा, या न्यायाने त्यांनी सर्वत्र परमात्म्याचं दर्शन करीत आपल्याला प्राप्त झालेलं कर्म करावं असं सांगितलं. आणि हे करत असताना महत्त्वाचे 2 घटक भगवंताला समर्पण करावे लागतात. हे जी इंद्रिय विषय आहेत, विषयापेक्षा जी आपली इंद्रिय आहेत ती सूक्ष्म आहेत. इंद्रियांपेक्षा मन सूक्ष्म आहे आणि बुद्धी सूक्ष्म आहे. आणि बुद्धीच्याही अतीत असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्मा हा सर्वात सूक्ष्म आहे. तेव्हा आपल्याला या ठिकाणी परमात्म्याच्या प्राप्तीची 2 साधनं, सूक्ष्म साधनं आहेत, मन आणि बुद्धी. तेव्हा ती मन आणि बुद्धी परमात्म्याला समर्पण करायची. याचा अर्थ जेवढे संकल्प विकल्प असतील ते परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी, आणि जो बुद्धीचा निश्चय करणारा अंतकरणाचा भाग आहे त्या निश्चयसुद्धा परमात्म्याचाच करावा. अशा रीतीनं जर मन आणि बुद्धी जर माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी समर्पित करशील तर तू माते पावशी हे माझी भाक, तू मलाच प्राप्त होशील ही माझी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगणं आहे, किंवा ही एक प्रकारची माझी आण आहे, शपथ आहे, असं भगवान अर्जुनाला सांगतात. आणि एक गोष्ट आहे की मनुष्य मरणाच्या वेळेला जी भावना करील त्या भावनेप्रमाणेच त्याला जर देहांतराची प्राप्ती होत असेल तर तुला भगवंताची प्राप्ती व्हावी आणि दुसऱ्या देहांतराची प्राप्ती होऊ नये. म्हणून तू काय कर, सर्वेषु कालेषु मामनुस्मर आणि युद्धच. आज्ञान कालामध्ये शास्त्रप्रतिपादित जे कर्म, शास्त्राने जे विधान केलेलं कर्म, ते कर्म निष्काम भावनेने परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी करणं. आणि ते करत असताना नुसतं शुष्क कर्म, त्या कर्मानुष्ठान करणं एवढं भगवंताला अभिप्रेत नाही, तर ते कर्म करीत असताना अखंड मन हे गोविंदी आणि देह काम करीव, अशा प्रकाराने हे कर्म करावं आज्ञान कालामध्ये, अशा प्रकारचं सांगतात. आणि त्याच्यासाठी जवळ काय, एक मन अवघे तुझ्या भांडवला. आपल्याजवळचं मुख्य भांडवल देवाला दुसरं काहीच लागत नाही, देवाला फक्त पाहिजे आपलं मन. म्हणून या ठिकाणी म्हणतात मय्य अर्पित, माझ्याच ठिकाणी ते अर्पण केलेलं आहे. याचा अर्थ दुसरं ते जे मन किंवा बुद्धी ते दुसरे पदार्थ सुखरूप आहेत किंवा प्राप्य आहेत, त्याची आपल्याला प्राप्ती व्हावी असा अंतकरणात कधीही बुद्धीचा निश्चय होत नाही, मनाचा संकल्प होत नाही. मला फक्त तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. आणि सगळे जागृती, स्वप्न, सुषुप्ती नाठवे, जागृती असो, सुषुप्ती असो, स्वप्न असो, सगळ्यांचा विषय काय आहे,
परमात्माच आहे, अशा प्रकारे जर झालं तर तुला अंतकालच्या वेळेला माझं स्मरण होईल. म्हणून तू या ठिकाणी मय्यर्पित मनोर बुद्धी असा हो. आणि असं झालं का माम एव यश्यशी असंशया, तू या ठिकाणी कोणताही संशयरहित, संदेहरहित, निसंशय तू माम एव मलाच यश्यशी म्हणजे प्राप्त होशील, असं भगवंताचं आश्वासन आहे. माणसाने मला परमात्मा कधी प्राप्त होईल हे पाहण्यापेक्षा मी परमात्मा प्राप्तीचं शास्त्राने संतांनी सांगितलेलं साधन ते किती प्रामाणिकपणे करतो याच्यावरच जर त्यांनी याच्यातच जर त्यांनी काळ घालवला तर त्याला परमात्मा निश्चित प्राप्त होतो, असंशय आहे. कधी त्यामुळे तो कधी प्राप्त होईल याचं चिंतन करण्याऐवजी आणि त्या काळाला सत्ता देऊन परमात्म्याला एक प्रकारचा कालाचा अवच्छेद, कालाने अवच्छिन्न करण्यापेक्षा माझी निरंतर भक्ती कशी प्रवाहित राहील याची चिंता केली पाहिजे. तुकाराम महाराज जसं म्हणतात की करावे चिंतन आणि तेची बरवे न भेटून, बरवा अंगी राहे भाव तंग तोची जाणा देव. या ठिकाणी परमात्म्याला कधी भेट देईल याच्यापेक्षाही मी परमात्म्याचं साधन करतो, तो परमात्मा मला निश्चित भेट देईल, अशा विचारामध्ये आपण आपल्या साधना मग्न असावं. म्हणून या ठिकाणी म्हणतात की तो असंशय, त्याच्याविषयी संशय घेण्याचं कारणच नाही. जर भगवंताच्या भेटीविषयी कोण सांगतो? भगवानच स्वतः सांगतो. आणि तो भगवान जो आहे तो सर्वज्ञ असा असणारा परमात्मा, भक्तवत्सल असणारा परमात्मा, अकारण करुणा वरुणालय असणारा परमात्मा, तो आपल्या प्राप्तीचा उपाय सांगतो. फक्त तुम्ही मन बुद्धी मला समर्पण करा म्हणजे तुम्हाला निश्चित या ठिकाणी तुम्ही माझ्या स्वरूपाला प्राप्त व्हाल असं सांगितलं. आता याच्यावर शंका येते की मग अशा पण एवढं करून होईल का नाही, एवढं केल्यावर नाही झाला तर कसं, अशी जर शंका येत असतील तर भगवान परमात्म्याने कालच सांगितलं का अभ्यासूनी पाहे आणि मग नव्हे तरी कोपे. तू याविषयी अभ्यास कर. अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा आवृत्ती या ठिकाणी माझ्या स्वरूपाच्या चिंतनाची तू वारंवार करत राहा. आवृत्ती रसकृत उपदेशात, उपदेशात म्हणजे वेदांनीच ही गोष्ट सांगितलेली आहे का असकृत वारंवार त्याची आवृत्ती करावी. मनाला सारखा छंद लागला पाहिजे. मना काय गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. पुढं काय आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन, तो का म्हणे आळी आणि जीवे नुरेची वेगळी. अशा प्रकारची स्थिती म्हणजे आपल्या परमार्थाची साधना योग्य दिशेनं कशी होईल याची चिंता करावी. परमात्मा कधी प्राप्त होईल याची चिंता करू नये. कारण त्या परमात्म्याने जर सांगितलं संशयच घेऊ नको तर आता तो परमात्मा प्राप्त होणार आहे. म्हणून जे लोक आहे ना परमात्मा कधी प्राप्त होईल यापेक्षा परमात्म्याचं साधन केल्यावर परमात्मा आपल्याला निश्चित प्राप्त होणार अशी ज्यांची बुद्धी असते त्यांना परमात्मा लवकर प्राप्त होतो. जे कधी प्राप्त होईल याच्यातही जर तळमळी काय चित्त घातले खापरी आणि फुटत असे परी लाहीच्या, तळमळ लागू नाही का अशी सांगतात. काही तो परमात्मा जो आहे तो मला कधी भेट देशील, बारे पांडुरंगा केव्हा भेट देशी, झालो मी परदेशी तुझं विन. काय क्षेपक अभंग आहे, तुझं विन सखा नाही मज कोणी, वाटते चरणी घालो मिठी. अशा प्रकारचे रात्रंदिवस अशी पण तळमळ लागू शकते की त्याला अन्न गोड लागत नाही. पण खऱ्या रीतीनं जर पाहिलं तर या परमार्थ साधनामध्ये आपलं परमात्मा आपल्याला केव्हा भेट देईल याच्यापेक्षा, त्याची चिंता करण्यापेक्षा परमात्म्याच्या अनुग्रहाने आपल्याकडून योग्य साधना व्हावी. परमात्मा निश्चित भेट देणारच आहे कारण भगवंताचं वचन आहे असं म्हणणाऱ्याला भगवत साक्षात्कार लवकर होतो. म्हणून आपण अनेक वेळा चिंतन केलं असेल की स्वामी विवेकानंदांनी एक उदाहरण म्हणून सांगितलं की चांगलं लक्षात घ्या. ते नारद मुनी जे आहेत तर ते नारद मुनी हे फिरत असताना त्या आपण तिही त्रिभुवने गमन नारदा, या ठिकाणी तिन्ही त्रैलोक्यात फिरण्याचं त्यांना स्वच्छंदपणे फिरण्याचा अधिकार आहे. फिरता फिरता ते पृथ्वी तलावर आले तर तिथं एका पिंपळाच्या झाडाखाली एक मनुष्य काही भगवंताची भक्तीचं साधन करत होता आणि त्यांनी त्याला विचारलं तू इथं काय करतो. त्यांनी सांगितलं की भगवंताचा साक्षात्कार होण्यासाठी मी या ठिकाणी साधना करीत आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं नारद मुनी तुम्ही एवढं मला सांगू शकता का की भगवान मला कधी प्राप्त होईल, मला कधी भेटेल.
तर नारद हे त्रिकालज्ञ होते, अंतर्ज्ञानी. तर त्यांनी थोडे डोळे झाकले आणि त्याला सांगितलं, ह्या पिंपळाला जेवढी पानं आहेत, पिंपळाला जेवढी पानं आहेत तेवढे दिवस तुला लागतील, तेव्हा तुला भगवंताची भेट होईल. हे ऐकल्यानंतर तो म्हणलं, एवढे दिवस आणि एवढी कठोर साधना करायची आणि इतक्या दिवसांनी परमात्मा भेटणार, तोपर्यंत माझं हे सगळं काही ह्या ज्या दैहिक क्रिया आहेत किंवा जे माझं काही भौतिक ऐश्वर्य संपन्न जीवन याला तिळांजली द्यायची आणि तितके दिवस किंवा तितकी वर्ष काय जे सांगितलं तेवढी तपश्चर्या करायची, त्याच्यापेक्षा मी आत्ताच हे सोडून देतो. बरं झालं तुम्ही सांगितलं किती काळ आहे, नाहीतर मी हेच करत बसलो असतो, सगळं जीवन संपलं असतं. म्हणून त्यांनी ती साधना सोडून द्यायचं ठरवलं. आणि नंतर नारद पुढं फिरत गेले. एका चिंचेच्या झाडाखाली एक साधक साधना करीत बसला होता. तेव्हा त्यांनी पण विचारलं, मला भगवंताची भेट होण्याची तीव्र तर इच्छा आहे, पण भगवंताची भेट नारदजी मला कधी होईल? तर नारदांनी डोळे झाकले आणि त्याला सांगितलं, तुला भेटीला खूपच मोठा अवकाश आहे. त्यांनी सांगितलं की असं आहे की ह्या चिंचेच्या झाडाखाली तू बसलाय, ह्या चिंचेला जेवढी पानं आहेत तेवढे तुझे जन्म होतील, तेव्हा तुला परमात्म्याची भेट होईल. असं म्हटल्याबरोबर तो उठला आणि इतका आनंदाने नाचायला लागला की म्हणजे त्याला इतके जन्माची आठवण नाही, तितकं जन्म मी साधना करील याचं कौतुक नाही, पण परमात्मा मला निश्चित भेटणार आहे. माम एव येष्यशी असंशय. आणि हा निरोप कोणी सांगितलेला आहे? नारद मुनींनी सांगितलेला आहे. असं वाटल्यामुळं तो त्या आनंदातच नाचायला लागला. तेवढ्यामध्ये त्या चिंचेची सगळी पानं गळाली आणि एकाच क्षणात पांडुरंग परमात्मा कोठे न दिसे पाहता आणि उडी घाली अवचिता, अशी त्याला परमात्म्याचं सगुण साकार स्वरूपाचं दर्शन झालं. तेव्हा हा जो या ठिकाणी त्या पिंपळाच्या झाडाखाली तपश्चर्या करणार होता, तर तो आला. त्यांनी सांगितलं, काय नारदा, तू ह्या माणसाला असं सांगितलं की तुझं भविष्य तरी तुला निश्चित कळतं का? मला सांगितलं बरं. आणि याला सांगितलं की चिंचेच्या पाना इतके जन्म आणि एका क्षणात तू त्याला परमात्मा त्याला भेटला, तुझं भविष्य खोटं झालं की नाही? तर नारदाने सांगितलं, हे दिवसावर अवलंबून नाही, तर ज्या वेळेला आपल्या अंतःकरणाची वृत्ती इतक्या वर्षानंतर परमात्मा भेटला, जो अधिकार लागतो त्या परमात्म्याविषयीची असणारी जी प्रीती लागते, ती प्रीती उचंबळून कधी आली? आत्ताच आली. त्यामुळं या ठिकाणी काळाचं परमात्मा इतक्या काळाने 12 वर्ष तपश्चर्या केल्यावर भेटतो किंवा 1 दिवस केल्यावर नाही. त्याच्यासाठी लागणारा जो अधिकार आहे तो अधिकार आले की परमात्मा काय आहे? त्या ठिकाणी साठविला राहे हृदय संपुटी आणि बाहेर धाकोटी मूर्ती उभा. त्या परमात्म्याला काही काळ वेळ लागत नाही. तो परमात्मा काही काळ वेळेचा गुलाम नाही. अमुक मुहूर्तावर एकादशीवर येईल ही वेळ नाही आणि इतका काळ लागेल असं कालाचं मापही त्याला लावता येत नाही. आणि तेच मात्र तुला नुसतं इतकं जन्म साधना करायची म्हणल्यावर तुला काय वाटलं की तुला ह्या साधना सोडावी आणि तो परमात्मा कधी भेटणार, इतका काळ कुठं तपश्चर्या करायची? आपलं चिंतन याच्यासाठी चाललं आहे की या ठिकाणी परमात्मा केव्हा भेटेल, यापेक्षा तो परमात्मा निश्चित भेटणार आहे, फक्त आपल्याला साधनावर आरूढ राहायचं आहे असा जो निश्चय करतो त्याला तो परमात्मा लवकर भेट देतो. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात, मय्यर्पित मनोबुद्धीर मामे वैश्यस्य संशया. आणि मग आणखी त्या भगवान परमात्मा आणखी एक कारण सांगतात की असा जो पुरुष आहे तो पुरुष भगवंताला प्राप्त होतो, पण भगवंताला प्राप्त होणाऱ्या पुरुषांना अभ्यास मात्र करावा लागतो. अभ्यासूनी आधी पाहे आणि अभ्यास करून हे असे संशय घ्यायचे नाही. भक्त आहे ना, तो जास्त संशय घेत नाही. तो त्याचा जो निश्चय आहे तो निश्चय हाच आहे की परमात्मा मला भेट देणार आहे. परमात्मा प्राप्तीचं साधूनी शास्त्राने सांगितलेलं साधन मी करीत आहे. आता हे साधन किती दिवस करणार? आपल्याला लोक विचारतात, आळंदीला अजून किती दिवस थांबायचं आहे की नाही? आळंदीला किती दिवस थांबायचं आहे की नाही? धर्मशाळेत दुसऱ्यांना जागा करून द्या असं. पण हे किती दिवस थांबायचं? जोपर्यंत ज्ञानोबारायांची भेट होत नाही तोपर्यंत थांबायचं. दुसरं काय त्याला काळाचं ज्यांनी हे ठेवलं तर ते काय झाले? कालाचे वशीभूत झाले. त्याचा परमार्थ हा कालाच्या अधीन झाला. कालाच्या अधीन झाला म्हणजेच तेच कालाच्या अधीन झाले आहे की नाही?
तेच कालाच्या अधीन झाले. इथं कालाचं देशाचं कोणतंही प्रतिबंध नाही. परमात्म्याची प्राप्तीचं जे साधन आहे त्या साधनावर आपण नित्य आरूढ राहणं याची चिंता करावी. केव्हा भेटेल याची चिंता करू नये. पण भेटणार आहे. आगा कोणा तरी काळे आणि म्हणशील माझी बाळे. कोणत्या तरी काळात राजाचे लेकरू पांघरे वाकळं तरी ते सकळं लाज कोणा. आपण जर त्या परमात्म्याचं लेकरू आहे, जर आपण सर्वच नाती त्याच्याशी एकवटलेली आहे, तर तो आपल्याला भेट देणार नाही तर दुसरा कोणाला भेट देणार आहे. अशा प्रकारचा विश्वासाचा बळकटपणा हा उत्तरोत्तर जर वृद्धिंगत होईल तर परमात्मा दूर नाही. तरी पण आहे त्या परमात्मा परवता दुरी नाही. तया स्वांत कर्ण जिता सकळ कामोपशांता परमात्मा परवता दुरी नाही. अशा प्रकारची त्याची स्थिती आहे. तेव्हा अंतकाली भगवंताला प्राप्त होण्याचं अजून एक साधन आहे आणि ते साधन म्हणजे संशय घेत बसू नका. तर त्या ठिकाणी तुम्ही त्याचा परमात्मा प्राप्तीच्या साधनाचा अभ्यास करा, वारंवार आवृत्ती करा, हे या श्लोकात सांगतात. अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन्. अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन्. अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन्. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.